आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्यापैकी अनेकांच्या मनात कुठेतरी सुरू असलेल्या संघर्षाला हात घालतो. आपल्याकडे एक स्रोत आहे ज्याचं नाव आहे आधुनिक महत्वाकांक्षा आणि एकाकीपणाची किंमत. यात एका जोडप्याची गोष्ट आहे जे करिअरमध्ये प्रचंड यशस्वी आहेत, पण त्या यशाच्या शिखरावर पोहोचताना त्यांनी काय गमावलं याची ही एक डोळ्यात अंजन घालणारी कहाणी आहे. आणि या स्रोताचं वैशिष्ट्य हे आहे की तो कुठलाही निष्कर्ष काढत नाही, कोणाला दोषी ठरवत नाही. तो फक्त एक आरसा आपल्यासमोर ठेवतो. एका जीवन प्रवासाचा आरसा, करिअर, मग पालकत्व आणि शेवटी वृद्धापकाळ. आणि हे सगळे टप्पे इतक्या प्रभावीपणे जोडले आहेत की आपल्याला कळतं की आज घेतलेला एक छोटा निर्णय भविष्यात किती मोठा परिणाम घडू शकतो. चला तर मग या आरशात डोकावून पाहूया. कथेची सुरुवात होते या जोडप्याच्या करिअरच्या सुवर्ण काळापासून. स्रोत सांगतो की दोघांचंही पॅकेज प्रत्येकी 30 लाखांचं आहे, म्हणजे एकत्र 60 लाख. अरे बाप रे. ऐकूनच वाटतं की आयुष्य किती छान असेल, नाही का? हो, पण त्यांची रोजची दिनचर्या ऐकली की थोडं वेगळंच चित्र समोर येतं. सकाळी 8ला घराबाहेर पडायचं आणि रात्री 11ला परत यायचं. आणि इथेच कथेचा मूळ गाभा आहे. दिवसाचे 15 तास घराबाहेर. हे फक्त कामाचे तास नाहीयेत. नाही, हे आयुष्यातून वजा झालेले तास आहेत आणि याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यांवर होतो. स्रोतात एक वाक्य आहे की ते नातेवाईकांपासून दूर राहतात. कोणी काही मागू नये म्हणून तोंड लपवतात. हे तर खूप स्वार्थीपणाचं वाटतं. वरवर पाहता वाटू शकतं, पण त्यामागे एक प्रकारची हतबलता आहे, नाही का? त्यांच्याकडे वेळच नाहीये. म्हणजे पैसा आहे, पण तो वाटायला किंवा नाती जपायला वेळच नाही. बरोबर. गर्दीत एकटेपणा म्हणतात तो हाच. पण मला एक प्रश्न पडतो, एवढा पैसा कमवल्यावर थोडं थांबावं, आयुष्य जगावं असं त्यांना का वाटत नसेल? ती या चक्रातून बाहेर का पडू शकत नाहीत? यालाच मानसशास्त्रात गोल्डन हँडकफ्स म्हणतात, म्हणजे सोन्याच्या बेड्या. सुवर्ण पिंजरा म्हटलंय. म्हणजे तुम्हाला माहीत असतं की तुम्ही चुकीच्या जीवनशैलीत अडकला आहात, पण तुम्ही बाहेर पडू शकत नाही. कारण त्या पगारासोबत येणारी सुरक्षितता, जीवनशैली, समाजातील स्थान, मुलांच्या शाळेची फी, घराचा EMI या सगळ्या गोष्टी तुम्हाला अडकवून ठेवतात. हा एक प्रकारचा आधुनिक तुरुंगवास आहे, जिथे तुरुंगाच्या भिंती सोन्याच्या आहेत, पण स्वातंत्र्याचा अनुभव घेता येत नाही. ही तर झाली त्यांची गोष्ट. हो, पण जेव्हा या समीकरणात मुलाचा प्रवेश होतो तेव्हा गोष्टी अजूनच गुंतागुंतीच्या होतात. इथे कथेला एक नवीन आणि अत्यंत महत्वाचं वळण मिळतं. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. या मुलाला वाढवणार कोण? कारण वेळ तर नाहीये. आणि मग ते एक निर्णय घेतात जो आजकाल अनेक घरांमध्ये दिसतो. ते पालकत्व आउटसोर्स करतात. आउटसोर्स केलेलं पालकत्व ही संकल्पनाच किती विचित्र वाटते. आहेच. म्हणजे जसं आपण एखादं काम दुसऱ्याला करायला देतो तसं मुलाला वाढवण्याचं काम त्यांनी दुसऱ्यावर सोपवलं. अगदी तसंच. त्यांनी एका एजन्सीमधनं पूर्ण वेळ आया ठेवली. मुलाला अंघोळ घालण्यापासून जेवू घालण्यापर्यंत, त्याचा टिफिन बनवण्यापासून ते त्याला शाळेच्या कॅबमध्ये बसवण्यापर्यंत सगळं काही ती आया करते. इतकंच नाही तर रात्री झोपवताना अंगाई गीत म्हणण्याचं कामही तीच करते. जशी येईल तशी लोरी म्हणते. हे वाक्य खूप काही सांगून जातं. पण आजकाल अनेक पालक मुलांना पाळणाघरात किंवा डे केअरमध्ये ठेवतात. मग या परिस्थितीत आणि त्यात काय फरक आहे? खूप चांगला मुद्दा आहे. फक्त आया घरी येते हाच का फरक, की यात आणखी काही वेगळं आहे? फरक आहे. पाळणाघर ही एक गरजेपोटी केलेली व्यवस्था असते. पालक संध्याकाळी परत येतात आणि मुलाची जबाबदारी घेतात. पण या कथेत तसं नाहीये. इथे आई वडिलांची जागाच पूर्णपणे आयाने घेतली आहे. म्हणजे आई वडील फक्त वीकेंड पेरेंट्स आहेत. बरोबर. जे फक्त रविवारी भेटतात. आणि यामुळे होतं काय की मुलाची भावनिक नाळ आई वडिलांऐवजी त्या आयाशी जोडली जाते. अरे बापरे. त्याला आजी आजोबा मामा मावशी ही रक्ताची नाती माहीतच नसतात. त्याच्यासाठी त्या सगळ्या व्यक्ती अनोळखी आहेत. त्याची ओळख फक्त आया आंटी आणि शाळेतल्या टीचर मॅडम यांच्यापुरती मर्यादित राहते. म्हणजे ज्या वयात मुलावर कौटुंबिक संस्कार व्हायला हवेत, नात्यांमधला ओलावा कळायला हवा, त्या वयात तो एका व्यावसायिक वातावरणात वाढतोय. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. याचा परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यात, त्याच्या सवयींमध्ये नक्कीच दिसत असणार. दिसतोच. आणि तो परिणाम हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. कसा? स्रोतोमध्ये म्हटलंय की तो मुलगा साधं घरगुती जेवण खात नाही. त्याला पिझ्झा बर्गर आवडतो. त्याची पिकनिक म्हणजे मॉलमध्ये जाऊन फिरणं. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून एक मोठी सांस्कृतिक दरी निर्माण होत असते. तो त्याच्या मुळांपासून, त्याच्या संस्कृतीपासून नकळतपणे दूर जात असतो. पण हे थोडं टोकाचं नाही का वाटतं? म्हणजे केवळ पिझ्झा बर्गर खाल्ल्याने किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकल्याने देशाबद्दलचं प्रेम कमी होतं? नाही.
मुद्दा फक्त पिझ्झा बर्गरचा नाहीये, ती फक्त लक्षणं आहेत. मग मूळ आजार काय आहे? मूळ आजार आहे तो म्हणजे कनेक्शनचा अभाव. ज्या संस्कृतीशी, ज्या नात्यांशी त्याची कधी ओळखच झाली नाही, ज्या आजीच्या हातचा घास त्याने कधी खाल्लाच नाही. त्याबद्दल त्याला ओढ का वाटेल? खरंय. या जीवनशैलीचा आणि शिक्षणाचा एकत्रित परिणाम असा होतो की त्याला भारत आवडेनासा होतो. आणि ही एक महत्वाची पायरी आहे. हो, इथूनच त्याच्या मनात परदेशात जाण्याचं बीज रोवलं जातं. आणि मग तो बीज चांगलंच रुजतं. तो उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो. सुरुवातीला आईवडिलांच्या पैशांवर अवलंबून असतो, पण हळूहळू तिथेच रमतो. नवीन मित्र, नवीन जग. आणि मग तो मागे वळून पाहतच नाही. तिथे नात्यांमध्ये एक निर्णायक बदल घडतो, नाही का? आईवडिलांसोबतचं नातं केवळ पैशांपुरतं उरतं. तो आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून असतो, पण भावनिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळा झालेला असतो. काही काळातच त्याला तिथे नोकरी मिळते, तो लग्न करतो आणि तिथेच स्थायिक होतो. आणि ज्या मुलाच्या ब्राईट फ्युचरसाठी या जोडप्याने आपलं वर्तमान पणाला लावलं, नाती तोडली, दिवस रात्र एक केले, त्यांचं स्वप्न इथेच संपतं, अगदी चुरगळून जातं. म्हणजे त्यांनी मुलाला घडवलं, पण तो त्यांच्यासाठी उरलाच नाही. तो सुद्धा त्याच करिअरच्या चक्रात अडकतो. हो, ज्यात त्याचे आईवडील अडकले होते. स्रोतात म्हटले, मुलाच्या डोक्यातही फक्त करिअर राहतं. ही तर पिढ्यानपिढ्या चालणारी एक शोकांतिका झाली. आणि त्या मुलाचाही यात पूर्ण दोष नाही. ज्या मूल्यांवर तो वाढला, तीच मूल्य तो पुढे घेऊन जातो. त्याच्यासाठी आईवडील ही एक जबाबदारी न राहता भूतकाळाचा एक भाग बनतात. जसं त्याच्या आई-वडिलांनी आपल्या कुटुंबाला मागे सोडलं होतं, तसंच तो आता त्यांना मागे सोडतो. इतिहासाची पुनरावृत्ती होते. आणि मग येतो कथेचा शेवटचा आणि सगळ्यात हृदयद्रावक टप्पा. या आईवडिलांचं म्हातारपण. खरंच खूप वाईट वाटतं. ते पूर्णपणे एकटे पडतात. ज्या नातेवाईकांना त्यांनी एकेकाळी टाळलं होतं, आता त्यांचीच नजर चुकवण्याची वेळ त्यांच्यावर येते. आयुष्याचा तो विरोधाभास बघा. एकेकाळी स्वतःच्या इच्छेने जगापासून दूर राहिलेली ही माणसं आता जगाला तोंड दाखवायलाही लाजतात. कशाला इतकं कमावलो, हा प्रश्न त्यांना आतून पोखरत राहतो. त्यांनी पैसा कमावला, पण सुख गमावलं. हातपाय सैल होतात, चालता येत नाही. दात गळतात, जाडजूड चष्मे लागतात, कंबर वाकते, कान बहिरे होतात. पण या शारीरिक त्रासापेक्षा मानसिक घुसमट जास्त मोठी असावी. आणि अखेरीस त्यांना वृद्धाश्रमात दाखल व्हावं लागतं, जिथे ते जगत जगत मरतात. जीवन आहे पण त्यात जगण्याचा आनंद नाही. श्वास चालू आहे, पण आशा संपली आहे. ज्या मुलासाठी आयुष्यभर गुंतवणूक केली, ती गुंतवणूकच त्यांना शेवटी परतावा देत नाही. ब्राईट मुलांमुळे झालं म्हातारपण डार्क. म्हणजे ज्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळं केलं, त्याच मुलामुळे त्यांचं भविष्य अंधारमय झालं. काय कमावलं आणि काय गमावलं, हो, ती ऐकल्यावर थोडा वेळ थांबावंसं वाटतं. मुलगा डॉलर्समध्ये अडकला, 7 समुद्रा पार. चिता पेटवायला वडिलांची, गेले शेजारी 4. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? ज्या मुलासाठी सर्वस्व पणाला लावलं, तो शेवटच्या क्षणीही जवळ नाही. अंत्यसंस्काराची जबाबदारी शेजाऱ्यांवर येते. हे आजच्या विभक्त आणि करिअर केंद्रित जीवनशैलीचं एक अत्यंत कटू सत्य आहे. तंत्रज्ञानावरही एक मार्मिक टिप्पणी आहे. ऑनलाईनवर झाले सारे लाडदुलार, जग लहान झालं, पण नाती झाली आजारी. आपण म्हणतो की व्हिडिओ कॉलमुळे जग जवळ आलं, पण प्रत्यक्ष स्पर्शाची, जवळ असण्याची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे संपर्काचं माध्यम आहे, संबंधांचं नाही. संबंधांसाठी वेळ, त्याग आणि प्रत्यक्ष सहवास लागतो. या कथेत तेच गायब आहे. काशीच्या घाटाऐवजी सिडनी झाली अंतिम कहाणी. हो, परंपरेचा, संस्कृतीचा आणि कौटुंबिक जबाबदारीचा धागा पूर्णपणे तुटला आहे. त्यांची जीवनकहाणी त्यांच्या मातीत नाही, तर परक्या भूमीत संपते. एका अशा जीवन प्रवासाचं चित्र समोर येतं, जिथे अमर्याद महत्वाकांक्षा आणि पैसा कमावण्याच्या नादात कौटुंबिक सुख आणि नाती खूप मागे पडतात. आणि शेवटी हाती उरतो तो फक्त पश्चाताप आणि एकाकीपणा. तुझ्या डॉलर्सपेक्षा माझा 1 रुपया भारी, कोरडं खाल्लं तरी सुखी आपलं छोटं घर संसार. हे वाक्य आजच्या मूल्यांवर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे. आणि जाता जाता हा स्रोत ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्वाचा प्रश्न मागे सोडून जातो. आपण मुलं जन्माला घालतोय ते स्वतःसाठी की परदेशाच्या सेवेसाठी? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. आणि ते प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. पण या धावपळीच्या जीवनात क्षणभर थांबून आपण काय मिळवण्यासाठी काय गमावत आहोत? आणि याच प्रश्नासोबत आपण आजची चर्चा संपूया.
यशाची व्याख्या काय आणि त्या व्याख्येमध्ये नात्यांचं, सुखाचं आणि समाधानाचं स्थान कुठे आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.